तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान
सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भय डुलत असो, असो ऐसा कोटे आठवसे नाही, देहेच विदेयी भोगो दशा,
सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डोलत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्यांगा सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डोलत सो समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभं जगननेत पाने मंडन मंडनानं तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदैधौल असं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपेला न कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका 1 पॉइंट विकू ठेवा. श्री संतांच्या माता चरणावरे साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरे वाढदे अंतरे प्रेम सुख शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावया सुवटा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपा या
सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत सो. आपल्या पुण्यभूमी येते परंपरेपासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्त्यातला 6वा दिवस 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेला आहे. आज कीर्तन रूपी सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगतभूषण जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा 4092 मधला सर्वांच्या पाठांतला सर्वांच्या परिचयांतला सर्वांच्या कानपाठांतला 6 उत्कृष्ट अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगतभूषण जगद्गुरु तुकोबराय यांनी जीवाला समाधान मिळण्याचं साधन सांगतात. विठ्ठल अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पासा पर्याय देणे गरजेचे आहे. आपल्या या पुण्यनगरीमध्ये बरेच वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. कीर्तन सेवेकरता माझ्या वनी लहानशा पामराला या ठिकाणी बोलवलेलं आहे. मी भाग्यवान आहे, दैववान आहे, नशीबवान आहे, प्रारब्धवान आहे. तुमच्या सर्वांचं मला दर्शन घडलेलं आहे. मी उभा राहून बोलावं, तुम्ही सर्वांनी बसून ऐकावं. माझी पात्रता नाही, माझी लायकी नाही, तरी सुद्धा गावकऱ्यांचं मन मोठं आहे, अंतकरण मोठं आहे. माझ्या वनी लहानशा साधकाला बोलून नारदाची गादी दिलेलं आहे. संपर्क करणारे तुमच्या सर्वांचं दर्शनाचा योग आला. आमचे जुने मित्र असणारे मृदंगाचार्य उत्तमरावजी पाटील गुजरीकर, त्यांच्या निमित्ताने तुमच्या गावचं या ठिकाणी संपर्क आलेला आहे. आदरणीय गणेशराव पाटील, त्यांचा संपर्क झाल्यामुळे तुमच्या सर्वांचं दर्शन घडलेलं आहे. पुन्हा सतत संपर्कावर असणारे आपले गावचे गोड व्यक्तिमत्व परमेश्वरजी दादा, त्यांचाही संपर्क झालेला आहे. गावातून फोन येत राहतात. अनेक गावामध्ये कीर्तनाचे तारखा असतात, सगळ्यांनी फोन करतात. पण इथून जे फोन आलेत ना दोघा तिघांचे, ते गोड वाटलं मला. महाराज किती वाजता निघणार आहात? मी म्हणलो निघतो, वेळेवर येतो. किती वाजता भजन सुरुवात होईल? 8:30 वाजता. मी 8 वाजेकोना तुमच्यापर्यंत येऊन जातो. मी 8 सव्वा 8 वाजेकोना. महाराज जेवण वगैरे काय नाही म्हणलं, जेवण माझं झालेलं असते. आल्याच्या नंतर तुमच्याकडे पाणी पितो, लगे कीर्तनाला उभा राहतो. पण इकडून लगे त्यांनी संपर्क बोलतात, महाराज स्थिर या, व्यवस्थित या बरं का, गडबड करू नका, सावकाश या. तर दुसऱ्याच्या गावातून कीर्तन कर, महाराज लवकर या, ते धडक नका मर नका, ते लवकर या लवकर या लवकर या. पण यांनी असे बोलले नाही, महाराज व्यवस्थित स्थिर या बरं का, समाधान या, आनंद वाट. आणि ताल्याच्या नंतर जे गायनाचार्य मृदंगाचार्य आहेत यांचं तर सांगायची गरज नाही. तुम्ही 5 दिवसापासून त्यांची कला आणि त्यांचं राहणीमान, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं सगळं तुम्हाला समजलेलं आहे. मी सांगायची गरज नाही. मृदंगाच्या छन्नीवर आणि ढग्यावर ज्यांचं थाप पडल्याच्या नंतर त्या मृदंगाला सुद्धा आनंद वाटतो. आज आमचे मधुर वाजवणारे गुरुजी आहेत बाबा, त्या मृदंगाला सुद्धा आनंद वाटणारे असे मृदंग मामने मृदंगाचार्य परभणी भागामधले नेतृत्व असणारे, हिरा असणारे अमोलजी गुरुजी पेडगावकर, त्यांची उपस्थिती. बरेच ठिकाणी कीर्तन ऐकायला लोक येत नाही, त्यांचं मृदंग ऐकायला येतात बरं का. आता बी तर अर्धे लोक त्यांचंच ऐकायला आलेत का असं वाटायला लागले. गायनाचार्य हरिभक्ती प्रायण आदरणीय
गायन सम्राट असणारे संगीत विशारद किरण महाराज त्यांची उपस्थिती आहे आणि त्यांना साथीदार असणारे हरिभक्ती परायण आदरणीय भजन सम्राट संगीत विशारद महेश महाराज बरं का, परभणी भागातले गोड व्यक्तिमत्व आणि सगळे आमचे भजनी मंडळ काकडा करणारे बरं का, बादशे गावचे आमचे पंढरीनाथ महाराज असतील, सगळे आमचे लहान बाल गोपाळ असणारे आमचे चंद्रकांत महाराज असतील, आमचे चोपदार बरं का, हे कुठून भेटलंय म्हणाला होता मला. या वयामध्ये एवढं नाचणार, विचार करा तरुण वयामध्ये कसं नाचला असं. गोड व्यक्तिमत्व आमचे दत्तारी पाटील जवळचे आणि माझ्या प्रेमासाठी परिसरामधून आलेले बरं का, माझ्यावर नितांत प्रेम करतात. या भागामध्ये कुठेही जरी कीर्तन असेल आवर्जून त्यांनी ऐकायला येतात. आमचे आदरणीय संभाजीराव पाटील बोळशीकर, भगवानराव पाटील बोळशीकर त्यांची उपस्थिती आहे. त्यांनाही नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत करतो. आणि तसेच असणारे गोड व्यक्तिमत्व, कोणतंही ग्रंथ गोड लोकाला पटायची आणि सांगणारे आमचे भोसले गुरुजी त्यांची उपस्थिती आहे. त्यांनाही नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत करतो. आणि चिकण्याहून आलेले आमचे बालाजीराव पाटील त्यांची उपस्थिती त्यांना आहे. सगळे साऊंड सिस्टम असतील, गावातले तरुण मंडळी बघा, सप्ताह लहान असू द्या मोठा असू द्या पण नियोजन गोड असावं. गायक मंडळी एकदम नंबर 1, वादक नंबर 1, भजनी मंडळ नंबर 1, साऊंड सिस्टम नंबर 1, ऐकणारे नंबर 1, नियोजन करणारे नंबर 1, कीर्तनकार नंबर 2 का नाही. पण सप्त्याला सगळे वैवर्ध असणारे, तपवर्ध ज्ञानवर्ध असणारे सगळे वयस्कर मंडळी, सगळ्यांनी आशीर्वादाप्रमाणे नवयुग असणाऱ्या तरुण वर्गाला पुढे केलेले आहे. त्यांनी महागारावून करा रे पोरांनो, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आणि सगळे या सप्त्याला नियोजन करणारे तरुण वर्ग आहे. मला फार आनंद वाटलं. नारदाच्या गादीवरून तुम्हाला साष्टांग दंडवत. विठ्ठल युट्यूब चॅनल वाले सुद्धा कुठले तोरण्याचे, बरं तुम्हाला बी धन्यवाद देतो. चांगलं असलेलं तेवढं टाकावर. चला, जवळ 9:45 वाजलेत. 11 वाजे कोण आपल्याला गोड चिंतन करायचंय. बघा एखादा आवाज वाढत असला तर थोडस, का म्हणजे मी बारीक असल्यामुळे थोडा आवाज जास्त पाहिजे मला. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी जीवाला समाधान मिळण्याचं साधन सांगतात. बघा, आपण जे काही करतो मनाला समाधान मिळण्यासाठी. कीर्तन करू द्या समाधानासाठी, भजन करू द्या समाधानासाठी, सप्ताह करू द्या समाधानासाठी, कीर्तन ऐकू द्या समाधानासाठी, भजन ऐकू द्या समाधानासाठी, यात्रा करू द्या, पंढरपूरची वारी करू द्या समाधानासाठी, माहूरची वारी करू द्या समाधानासाठी. बघा, जेवढं काही परमार्थ आपण करता फक्त जीवाला समाधान मिळावं, पण अजून मिळालं नाही. कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, मृदंग वाजणं चालू आहे, वाऱ्या चालू आहेत, सप्ते चालू आहेत, भंडारा करणं चालू आहे, फक्त जीवाला समाधान मिळावं अजून मिळत नाही. काय आपलं पाप असं विचार करा. काय मिळत नाही. संसार करणं समाधानासाठी, गाडी घेतलेलं आहे मनाला समाधान वाटावं, बंगला बांधलेला आहे मनाला समाधान वाटावं, शेती घेतलेलं आहे मनाला समाधान वाटावं, नवीन कपडे दररोजचे मनाला समाधान वाटावं, सोनं चांदी पैसा सगळं कशासाठी? समाधानासाठी. अजून मिळालं नाही. काय मिळत नाही.
माईला वाटलं माझ्या पोराचं लग्न झालं की मला समाधान वाटलं. पोराचं लग्न झालं, सुनबाई आली, घरातून काढली. समाधान मिळालं का? समाधान मिळावं म्हणून सगळं चालू आहे, अजून समाधानीचा पत्ता नाहीये. काही काही लोकांना गाथा पाठांतर झालेलं आहे, ज्ञानेश्वरी पाठांतर झालेलं आहे. बघा आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबरायांच्या महाद्वारामध्ये आजान वृक्षाचं एक झाड आहे. त्या झाडाखाली बसून 12 महिने पारायण लोक करत असतात. काही काही लोकांनी फक्त ज्ञानेश्वरी पुढे ठेवतात, फक्त वाचन चालू आहे. हरिपाठ म्हणल्यावर त्यांना ज्ञानेश्वरी पाठ आहे, तरी सुद्धा समाधान नाही. अजून का समाधान मिळत नाही? कुठं चुकत असेल? काय पाप असेल आपलं? एखादा घरामध्ये कोणाच्या जर जाऊन बघितलं तर घर आहे का कपड्याचं दुकान आहे असं वाटायला लागलं. एवढे तर कपडे झालेत एकेकाला. अगोदर जुन्या काळामध्ये कोणाला तर एकाला अंग भरून कपडे दिसतो, ते बजनवच फिरणारे सगळे. आता गावाला पुरी वयाचे आणि एवढे कपडे झाले, पण अजून समाधान नाहीये. खायला काहीच कमी नाही. जे पाहिजे ते माणूस करू शकतो, जे पाहिजे ते खाऊ शकतो. समाधान मिळावं, मिळत नाहीये. विचारलं बाबा जेवण कशाचं साधन आहे? समाधानीचं साधन आहे. तुम्हाला नाही वाटत असेल तर बघा विचार करून. जेवलास का रे बाबा? जेवलो महाराज. पोट भरलं का? हो म्हणलं पोट भरलं. भूक लागल तर पोट भरवून जेवलो. मग कसं वाटलं? समाधान वाटलं का? नाही म्हणला. का? त्याच्यामध्ये मीठच नव्हतं. मग कसं खाल्लास बाबा? मागायचं की लाज वाटलं, मागलोच नाहीये. मग जेवलास, भूक लागली जेवलो, आता काय करू? म्हणजे समाधान मिळालं नाही, जेवलास तू. जेवण हे समाधानीचं साधन मानलेलं आहे, मिळालं नाही. बघा आपल्या विरुद्ध दिशेला जाऊन बघा, आपल्या पशी खायला कमी नाही, राहायला कमी नाही, अंगाला कपड्याला कमी नाही, पण समाधान नाही. साधू संताकडे बघा, खाण्यासाठी वेळेवर त्यांना मिळालं नाही, राहण्यासाठी छावणी त्यांच्याकडे वेळेवर नव्हती, अंगाला बरोबर कपडे नव्हते, पण ते सदा समाधान होते. त्यांच्याकडे समाधान आहे, आपल्याकडे सगळंच आहे, समाधान नाहीये. काय चुकत असेल? आपण लग्न करून घेता समाधानासाठी, संतती होणं, लेकरं होणं कशासाठी? समाधानासाठी. मी सांगत नाही, रामायण काढून बघा, रामायणामध्ये तुम्हाला कळून जाईल. देव आणि दैत्य दोघांचं युद्ध लागलेलं आहे. देवांचा गुरु बृहस्पती आहे, दैत्यांच्या गुरु शुक्राचार्य. दोघांनी विचार केले बघा, देवांना दैत्य ऐकायला तयार नाहीये. दैत्यांना फार ताकद होती, गुरूंचा बळ असल्यामुळं, पाठिंबा असल्यामुळं. देवांना संकट पडलेलं आहे. देवांचा गुरु बृहस्पती विचार केलेला आहे, कोणाला बोलावं, कोणाला बोलून हे करावं, कसं करावं. त्यांना वाटलं आपण साह्य म्हणून कोणाला तर बोलून घ्यावं. बघा एक पत्र लिहलेलं आहे, परतवी तलावर असणारा अयोध्या आहे. अयोध्यामध्ये दशरथ राजा फार पुण्यवान आहे, बलवान आहे, मग त्यांना बोलून घ्यावं. लगेच असणारं पत्र लिहलेलं आहे. लिहिल्याच्या नंतर दशरथ राजाला पत्र मिळालं, त्यांनी वाचून काढले, त्यांनी रथावर बसले, निघाले. जात असताना बायको आली, राजा कुठं? राजाने सांगितलं, कैकई मी युद्धाला चाललो. मी पण येणार आहे. कैकई सप्त्याला जोडीनं गेलेलं बरं असते, यात्रेला जोडीनं गेलेलं बरं असते, लग्नाला जोडीनं गेलेलं बरं असते. तिथं मारामारी करायचंय, बायकांचं काय काम आहे? नाही म्हणलं, मी येणार म्हणजे येणारच. एकदा त्यांनी जर हो म्हणले तर आता सोडच ना. बघा येतो म्हणलं तर येतच. नाही का अमोल गुरुजी? तुम्हाला कुठं माहित आहे? अजून झालंच नाही की, झाल्यावर कळल तुम्हाला. मग आता त्यांनी जर म्हणले मी कीर्तनाला येतो, घेऊनच यावं लागते, नाहीतर पोटावर माती पडते. रथारूढ झाले, बस कैकईला बसून घेतलेलं आहे. कोण? दशरथ राजांनी. आकाश मार्गाने निघालेले आहे. गेल्याच्या नंतर बृहस्पती गुरुदेवांना दशरथ राजाला बोलवलं. आनंद वाटलं. राजा, या दैत्य लोकांना मला त्रास द्यायला लागलेलं आहे, त्यांनी ऐकायला नाहीये. दशरथ राजा पुढे आले आणि धनुष्याला बाण लावले, सोडायला लागले. सोडत असताना बघा मायबा असं म्हणतात, काही राक्षस मेले, काही राक्षस पळून गेले. शुक्राचार्य बघितलं, माझं बळ कमी व्हायला लागलेलं आहे,
माझे वंशज मरायला लागले, काय करावं, कोणाला सांगावं. आपल्या उजव्या हाताच्या तळ हाताकडे बघितलं आणि एक मंत्र म्हणलं आणि मंत्र म्हणल्यानंतर तळ हातामधून एक शक्ती निघाली. पुढे येऊन उभा राहिले. बोला गुरुदेवा, काय करायचंय. त्यांनी सांगितलं पुढे असणारा दशरथ राजा आहे, अयोध्याचा राजा आहे, असं आहे का, त्याला जाऊन मारू का. शुक्राचार्य सांगितलं, अगं येडी, तुझ्याकडे तेवढी ताकद नाही, तेवढं बळ तुझ्याकडे नाही, तू जाऊन मारायचे म्हणे. का, त्याच्याकडे पुण्याचं बळ आहे, तो ऐकणार नाही. एक काम कर, त्याच्या पाठी मागून जायचं, रथाखाली जायचं, ज्या रथावर बसले त्या रथाच्या चाकाच्या कन्याला तू मोडून टाकायचं. रथ कोसळणार, खाली पडणार, मग दशरथ राजा मरणार. एक काम कर. शक्ती निघाली, रथाच्या खाली गेली. गेल्याच्या नंतर त्या रथाच्या चाकाच्या कन्याला लागल्याबरोबर कड 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 चिरायला लागलं, मोडायला लागलं. कैकईनं बघितली, राजाला माहित नाही आता रथ कोसळणार आणि माझा पती मरणार. कैकई माता खाली उतरले आणि रथाच्या खाली गेली आणि ज्या ठिकाणी चिरायला लागलेलं आहे, मोडायला लागलेलं आहे, आपल्या एका हातानं असं गच्च धरली. आपल्याला शंका निर्माण होईल, एका बाईनं 500 क्विंटलचं रथ आहे आणि त्या रथावर एक सारथी बसलेला आहे, दशरथ राजा बसलेला आहे, 4 घोडे आहेत. त्या रथाला एका हातानं कसावरून धरली असेल, तेवढं वजनदार रथ. शंका निर्माण आहे आपणाला. पण रामायणामध्ये कैकई मातेला एक वरदान मिळालेलं होतं. कैकई माता 5 वर्षाची असताना तिच्याकडे एक महात्मा आला. आल्याच्या नंतर त्या महात्म्याची सेवा 6 महिने केली कैकईनं. एक दिवस महात्मा झोपडीमध्ये आराम करत आहे. आपल्या घरून पंचारती घेतलेली आहे, सेवा करण्यासाठी कैकई माता निघाली. जाता जाता ताण लागलं तिला, उन्हाळा दिवस होत. घरी गेल्यानंतर उशीर होईल आणि महात्म्याच्या जवळ जाईपर्यंत मी राहणार नाहीये, ताण लागलेला. एक घर दिसलं. माय, घोटभर पाणी पियाला मिळेल का. हो म्हणलं. लगेच त्या बाईनं घरातून घोटभर पाणी दिली. कैकई पाणी पिली, पुढे गेली. गेल्यानंतर महात्मा झोपलेला आहे आणि दररोज कैकईनं आपल्या हातामधलं पंचारती खाली ठेवून सेवा करत होते. त्या दिवशी सेवा केली नाही बरं का, ते पंचारती बाहेर फेकून दिले. काळं लावलेलं होतं ते हाताला लावून घेतली. महात्मा झोपलेला आहे, त्याच्या तोंडाला लावून टाकले. ते महात्मा उठून बघल्यानंतर पूर्ण तोंडाला काळं लागलेलं आहे. राग आलं महात्म्याला. महात्म्यानं सगळ्या लेकराला बोलवलं, माझ्या तोंडाला कोण काळं लावलं. सगळ्या लेकरांनी म्हणलं कैकईनं लावले. तिला इकडे बोलवा. कैकई आली. 5 वर्षाची होती, लहानशी होती. कैकई, तू माझ्या तोंडाला काळं लावलीस का. हो म्हणलं, मी लावलं. महाराजाला राग आला. त्या महात्म्याने शाप दिलं, कैकई, माझ्या तोंडाला तू काळं लावलेली आहेस, मी तुला शाप देतो. ऐक, माझ्या तोंडाला काळं लावली, जगामध्ये तुझं तोंड काळं हो दे, तुझं नावच कोण ठेवणार नाही. आतापर्यंत कोणीतरी कैकई नाव ठेवलेत का. हाय तुमच्या गावामध्ये कोण. हा, कैकईच्या गुणाचे बाहेर राहतात, पण नावाचे नाहीत बरं का. कैकई रडायला लागले. महात्म्याच्या पायावर लोटांगण टाकली, म्हणायला लागली, महाराज, माझ्या हाताने होऊ नये ते पाप घडलेलं आहे, कारण माझी बुद्धी भ्रष्ट झाली. मी घरून निघाल्यानंतर मला ताण लागली. एक दुर्जना घरचं, पापी माणसाच्या घरचं मी घोटभर पाणी पिलो, माझी बुद्धी भ्रष्ट झाली. तुमची सेवा न करता तुमच्या तोंडाला काळं लावलो. बघा, पापी माणसाच्या घरचं घोटभर पाणी पिल्यानंतर बुद्धी भ्रष्ट होती. आपण धाब्यावर खाल्ल्यानंतर आपलं कसं नीट होईल बघा. विठ्ठल कोणाच्या घरी जेवण करावं, कुठं जेवण करावं, हे सगळं शास्त्र पुराण सांगितलेलं आहे. उग कुठं बी कसलं बी खात जाऊ नये, कारण बुद्धी भ्रष्ट होती. चांगला माणूस वागणारा, हा बाबा 50 वर्षापासून त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे. परवाच
काढून टाकला. काय त्याला दुर्बुद्धी आली. हा पापी माणसाच्या घरी जाऊन जेवला असेल ते. 50 वर्षाच्या पुण्यावर सुद्धा पापी माणसाच्या घरचं पाप माती घालते बर का. हा, कोणाच्या घरचं जेवण करावं विचार करून करा. आता धाब्यावर तर माझं म्हणणं खाऊच नाही. किती जेवण करावं पुराण सांगितलेलं आहे, ग्रंथ सांगितलेलं आहे, वेद सांगितलेलं आहे, शास्त्र सांगितलेलं आहे. किती टाइम जेवण करावं, किती खावं एका टाइमाला. युक्त आहार विहार इंद्रियात सारे नसारे बासरे निद्रा बहु भासले युक्त आहार विहार इंद्रियात सारे नसारे बासरे निद्रा बहु भासले. बघा महाराजांनी पुरावा देऊन टाकले. काय खावं? युक्त हार विहार नेम इंद्रियाची सार. युक्त हार घेत जावं, कोणतंही खात जाऊ नये. तसं तर शास्त्रानं सांगितलेलं आहे. हे मानव प्राणी असणारा मांसाहारी नाही, शाकाहारी आहे. का? जिभीनं पाणी पिणारा मांसाहारी आहे आणि होटाने पाणी पिणारा शाकाहारी आहे. आपल्या घरामध्ये मांजर राहते, जिभीनं पाणी पिते, जिभीनं दूध पिते म्हणून त्यानं उंदर खाते. आपल्या घरामध्ये कोट्यामध्ये बैल असते, पाणी पितानी होटानं पाणी पिते म्हणून ते कडबा खाते. आता माणूस कशानं पाणी पितो काय खावं तुमचं तुम्ही बघा. आम्ही सांगू नये. आम्ही जर सांगितलं तर पुढच्या वर्षी त्यांनी आम्हाला बोलवायचं बंद करायला लागले. का? मांसाहारी करणं हे मानवाचं धर्म नाही. बाबा तुमच्या हाताने आम्ही सगळेच माळ घातलो हो, आमचं पोरग माळ घालणं सांगा की तुम्ही. बरं म्हणलो. जेवताना माझ्या पंक्तीला बसवले पंक्तीला. मी शर्ट काढून बसलो जेवायला. त्यानं बी काढला. त्यानं आगडबमचा तगडबम होता. मी काय अगरबत्ती छाप, माझ्या गळ्यामध्ये 2-4 माळे, त्याच्या गळ्यामध्ये एक बी नाही. मी म्हणलो का रे, तुझी माय माळकरी, बाप माळकरी, आजोबा माळकरी, आजी माळकरी, दादा सगळेच माळकरी, तुझ्या गळ्यामध्ये एक बी माळ नाही का? माळ काटला नाहीस? त्यानं म्हणलं महाराज तुम्हाला माहित नाही, मला एकट्याला सोयऱ्यासाठी रिकामं सोडलंय म्हणलं. कस का? आमचे सगळे सोयरे बगर माळकरी आहेत, त्यांनी कंदोरी केलं तर कोण जाऊन मला पाठवून देतात. नाही रे माय, माणूस आहे मांसाहारी करू नये माय. माळ घाल. माळ घातलं की काय खावं महाराज? मी म्हणलो माळ करायला काय कमी आहे? काहीच कमी. सांगा तर सांगा. मी म्हणलो पुरणपोळीचं जेवण तुपासोबत पहिला नंबरला. त्याने म्हणला महाराज तुमचे 100 पोळी एकीकडे तर माझी एकच नळी एकीकडे म्हणला. त्यानं विठाल विठाल हरी मांसाहारी करून नये. किती टाइम जेवण करावं बघा. दिवसातून 1 टाइम जेवतो त्याला योगी म्हणतात शास्त्रामध्ये. दिवसातून 2 टाइम जेवतो त्याला भोगी म्हणतात. दिवसातून 3 टाइम जेवतो त्याला रोगी म्हणतात. आपण कोण्या पंक्तीतले बसा, किती टाइम जेवता? एकानं म्हणलं दिवसातून 4 टाइम जेवलं तर, आता त्याचं लिहूलंच नाही मी तर काय सांगू. उगा सांगा म्हणजे माझ्या मनचं सांग, ते महारोग असेल बाबा. किती जेवण करावं हे सगळं शास्त्र सांगितलंय. कोणाकडे जेवण करावं, कोणाच्या घरचं जेवण करावं. काही रडायला लागले, महाराज पाया पडतो तुमच्या, हात जोडतो. माझ्या हातानं पाप घडलेलं आहे, करून येते काम झालेलं आहे. या हाताने 6 महिने तुमची सेवा केलो महाराज, पाया पडतो, मला क्षमा करा. महाराजाला किनवी आली. महाराजानं जवळ घेतलं. काही बाळा तू लहान आहेस माहित आहे, 6 महिने तुझ्या हाताने माझी सेवा केलीस, पण माझ्या मुखातून शाप निघालेला आहे, माघारी घेता येत नाही. पण एक लक्षात ठेव, ज्या हाताने तू 6 महिने सेवा केलेली आहेस त्या हातामध्ये 10,000 हत्तीचं बळ मी तुला वरदान म्हणून देतो. सेवा केल्यानंतर काहीला वरदान मिळालं म्हणून रथ मोडत असताना त्या रथाला एका हाताने गच्च धरली बरं का.
युद्ध पूर्ण झालेलं आहे. दैत्य मरून गेले काय पळून गेले आणि विजय प्राप्ती देवांना मिळाली. कोणामुळं? दशरथ राजामुळं. त्या दशरथ राजाला बृहस्पती गुरुदेवानं मान सन्मान केले, आनंद वाटलं. आणि दशरथ राजाला गुरुदेवानं विचारलं, राजा तुमच्यामुळं आम्हाला विजयी प्राप्ती मिळालेली आहे, तुम्हाला काही लागत असलं तर मागा. त्यांनी म्हणले राज्य बाहेर लागते का? अजून तुम्हाला राज्यभार मोठं करायचंय का? नाही म्हणलं आम्हाला राज्यभार. भार्या लागते का? बायका लागतात का तुम्हाला? अजून नाहीये. राजानं सांगितलं माझ्याकडे कशालाच कमी नाही, पण एक कमी तरत आहे. पुत्र इनश्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पन्ते. राजाने सांगितलं पुत्र संतती नाही म्हणून मला दुःख आहे, समाधान नाही. मला मुलगा हवाय, समाधान मिळेल. गुरुनं सांगितलं चिंता करू नको राजा, परतवी तलावर जा. गेल्याच्या नंतर पुत्र कामेष्टी यज्ञ कर, केल्यानंतर तुला पुत्र होईल. राजाने परतवी तलावर आले, पुत्र कामेष्टी यज्ञ केले, केल्यानंतर 4 मुलं झाले. नुसता मुलगा नाही, अनंत ब्रह्मांडाचा नायक विश्वव्यापक जगाला निर्माण करणारा, पालन करणारा, पोषण करणारा, मारणारा, तारणारा, देणारा, घेणारा असा देव पोटी आला. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4 मुलं झाले. अगोदर मुलगा नव्हता, समाधान मिळालं नाही. मुलं झाले, समाधान मिळालं का? राम 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 म्हणून मरायची पाळी आली. पुत्र संतती समाधानाचं साधन मानलेलं आहे, पण समाधान मिळालं नाही. हो क्षयी साचार, अक्षयी साचार, केले सायासाने घर, केले सायासाने घर, एरंडाचे हार तुझ्या भारण सहाती, एरंडाचे हार तुझ्या आता त्या ठिकाणी दशरथ राजाला असणारा आनंद वाटलेला आहे. बघा आपल्याकडे सर्व काही आहे, समाधान नाही. तुकोबरायकडे बघा, खायला काही मिळालं नाही का? स्वतः त्याने सांगतात आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सुरके, आम्ही सदैव सुरके, जवळे येता चोरता, जवळे येता चोरता, जवळे येता चोरता, जवळे येता चोरता, जाऊ पुढती भिको, जाऊ पुढती भिको, जाऊ पुढती भिको, जाऊ पुढती भिको, तरी घर राखीची, तरी घर राखीची, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर जाके, जाहो पुढते
भेके कुत्रे घर राखे. आमचा संसार सुडक्याप्रमाणे नाही तुकोबराय सांगतात बघा. तुकोबरायाकडे खाण्यासाठी काही नव्हतं असं तुकोबरायांनी अभंगात सांगितलेलं आहे. का देव त्यांच्याकडे आलता, आल्याच्या नंतर देवाला सुद्धा खाण्यासाठी काही मिळालं नाही. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करावं, काहीच मिळालं नाही. फक्त कन्या मिळाले, देवाला दिले कन्यानी. देवांनी खाता आलं नाही ते पिले भगवंताने. मूक शुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी देव आलता तर खाण्यासाठी काही मिळालं नाही. तुकोबरायांची परिस्थिती, आपल्याकडे काही कमी नाही पण समाधान नाही. तुकोबराईकडे समाधान नाही. जीव रडत रडत गेलेला आहे. तुकोबरायांच्या पायावर साष्टांग लोटांगण टाकलेलं आहे. रडायला लागलेलं आहे. रडत असताना तुकोबरायांनी विचारलं, बाबा का रडता तुम्ही? बघा, रडायचं असलं तर दोघा ठिकाणी रडा, रडत जावं. आपण रडणारेच लोक आहोत की. आपणाला कळाल्यापासून मरेपर्यंत रडणारेच लोक आहोत. रडावं पण दोघाच्या समोर रडा. एक, देवाच्या समोर रडा. दोन, साधू संतांच्या समोर रडा. लोकांच्या समोर रडू नका. आपणाला जर एखादा दुःख झालं, संकट आले, त्रास झाला तर एक तर देवाला सांगा आणि दुसरं साधू संतांना. बळे संतापासी द्यावा जीव, बळे संतापासी द्यावा जीव, संतापासी द्यावा जीव, तुका म्हणे ती करावी मनाची, बळे संतापासी द्यावा जीव, बळे संतापासी द्यावा जीव, तुका म्हणे देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल दुःख. दुसऱ्याकडे सांगत जाऊ नका. दुसरे लोक आपलं दुःख दूर करणारे नाहीत. लोक असतात बर का, बरं झालं बरं झालं असंच पाहिजे होतं याला, असं म्हणतात लोक. का सगळे लोक कसे येतात? सब पैसों के भाई अपना साथी नहीं है कोई, सब पैसों के मान दुनिया में पैसा बना भगवान. अरे जिसके पास नहीं है पैसा उसको नहीं है मान. गरीब बेचारा पंडित होवे उसका करे धिक्कार, गद्दा भी होवे सेठ सावकार उसको सलाम हजार बार. दुसऱ्याला सांगू नका, देवाला सांगत जा. साधू संताला सांगा. तुकोबरायांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर रडायला लागलेला आहे. बाबा रडता तुम्ही? हो म्हणलं. का रडता हो तुम्ही? काय दुःख आहे तुम्हाला? साधू संतांनी जवळ घेतात. तुकोबरायांनी साधकाला जवळ घेतले, डोक्यावरून हात फिरवले, पाठीवरून हात फिरवले. बाबा काय दुःख आहे तुम्हाला? का रडता तुम्ही? त्या साधकांनी बोलायला लागले, काय मे उद्धार पावेल, काय मे उद्धार पावेल, हो काय मे उद्धार पावेल, काय मे उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे. काय खंड येणे कर्म, 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 काय खंड
समाधान मिळत नाहीये. काहीतरी करा महाराज, मला कशालाच काही कमी नाही, पण जीवाला समाधान मिळत नाही. समाधान मिळण्यासाठी साधन सांगा. बरं बाबा, मी सांगतो, तू करतोस का? साधकाने म्हणलं, महाराज करतोस म्हणू नका, माझ्यासोबत तुम्ही बी करा. का आम्हाला करता येतेच की नाही? आम्ही शेतकरी वर्ग, भोळे बाबडे, शास्त्र माहित नाही, ग्रंथ माहित नाही, वेद माहित नाही, संत वाङ्मय माहित नाहीये, योग साधना माहित नाही, जप माहित नाही, तप माहित नाही, यज्ञ माहित नाहीये. महाराज आमच्या सोबत तुम्ही बी करा. तुकोबरायाने म्हणले, बरं बाबा, तू आणि मी दोघांनी एक मिळून करूता. काय करूता? सदा नाम घोष वा, करू हरि कथा. सदा नाम घोष 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 हरि हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा पिता समाधान. तेने सदा पिता समाधान. सर्व सुख लाभो सर्व अलंकार. सर्व सुख लाभो सर्व अलंकार. तेने सदा पिता समाधान. तेने सदा पिता समाधान. सर्व सुख लाभो सर्व अलंकार. सर्व सुख लाभो सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरि कथा. हरि सदा पिता समाधान. सर्व सुख लाभो सर्व अलंकार. आनंद नाम घोष करू हरि कथा. तेने सदा पिता समाधान. तेने सदा पिता समाधान. सदा नाम घोष. दोघांनी आपले काम करूत बाबा. काय करूता? सदा देवाचं नाव कथा करूता. बघा याच्यामध्ये 3 शब्द. सदा, सदा म्हणजे सतत करायचं, नाम देवाचं घ्यायचं, घोष मोठ्यानं करायचं, आणि कथा 4 सांगितलेले. साधकाने प्रश्न केलेला आहे महाराजांना, महाराज सदा का करावं? कधीतरी एकदा जमणार का? आमच्या गावामध्ये सप्ताह राहते वर्षाला एकदा, आणि त्या सप्त्यामध्ये आम्ही देवाचं नाव घेता. 12 महिने आम्हाला घेणं होत नाही. आम्हाला शेतीबाडी आहे, शेताला जावं लागते. आम्हाला नाही बाबा, सदाच घ्यावं लागते. हो खंडन खंडन खंडया मंगल मंगे. तुका मने गंगे विहोनी जाय. तुका मने गंगे विहोनी जाय. खंडया मंगल मंगे. तुका मने गंगे विहोनी जाय. तुका मने गंगे विहोनी जाय. खंडल पडू देऊ नको, अखंड देवाचं नाव तुला घ्यावं लागतं. आणि म्हणलं काम, काम करत, कामामध्ये काम काही हे जाईल भव श्रम सुख होईल दुःखात. जाईल भव श्रम सुख होईल दुःखात. जाईल भव श्रम सुख होईल दुःखात. हे कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम. हो कामामध्ये काम. काही म्हणा राम राम.
करू नका, तुमचं धंदा करा, व्यवसाय करा, पण तुम्ही सतत देवाचं नाव घ्या. महाराज सतत कशाला हो? बरं 6 महिन्याला एकदा जमणारे बाबा, सतत घ्यावं लागते. महिन्यातून एकदा अमावस्याला घेता नाहीतर पौर्णिमाला घेता, जमणारे बाबा. 15 दिवसाला एकदा घेतलं तर जमते का? एकादशी ते एकादशी जमणारे माय. बरं 8 दिवसाला एकदा चालत नाही रे बाबा, सतत देवाचं. बरं दिवसातून एकदा जमना बापू, सतत देवाचं नाव घ्यावं लागते समाधान मिळण्यासाठी. सतत. त्यानं विचारलं सतत का? विचारतात ना सतत का? त्यांनी म्हणलं सतत याच्यासाठी आहे. हो, कधी तर घेतलं तर चालत नाही, सतत घ्या, सदा घ्या. काय घ्या तर याची गॅरंटी नाही म्हणून घ्या. हो तेने माया जाळ तेने माया जाळ गॅरंटी नाही, त्याच्यासाठी सदा घे. विठ्ठल या देहाची गॅरंटी नाही. उद्या घेतो म्हणजे उद्या कीर्तन ऐकतो म्हणलं तर चालत नाही का? बघ तरी उद्या आहे की अजून एक दिवस. उद्या कीर्तन ऐकतो आणि आज आराम करतो आणि रात्री मेला तर काय करतोस? है काय गॅरंटी? जिंदगी एक किराए का घर, एक ना एक दिन निकलना पडे. बघा एका राजाने तप केला. गुरुजी तप केला, बरमध्ये प्रसन्न झालं. प्रसन्न झालं की पाणी पाजवा, पाणी पाजवा, वाऱ्याला बसवा. टाळ लागलंय का? चक्कर आलंय का? बरमदेव प्रसन्न झालेलं आहे. काय पाहिजे रे बाबा तुला? त्यानं विचारलं मला मरण नको. त्यानं म्हणला येडायस, माझं बी एक दिवस नंबर लागते, तुला कसं देऊ ते? मरण नको म्हणलं तर चालत नाही, दुसरं काहीतरी माग. हुशार होता त्यानं. कोण? तप करणारा राजा. तेच मागितलं पण फिरून मागितलं. हा किती बी माग पण मरण नको म्हणायचं सोडून माग. बरं म्हणलं त्यानं. हा मला दिवसा मरण नको, मला रात्रीच्या मरण नको, तथास्तु. मला खाली मरण नको, वरी मरण नको, तथास्तु. माणसाच्या हाताने मरण नको, जनावराच्या हाताने मरण नको, तथास्तु. मला शस्त्राने अस्त्राने मरण नको, तथास्तु. सजीव निर्जीवानी मरण नको, तथास्तु. मला 12 महिन्यामध्ये मरण नको, तथास्तु. आता एवढं वरदान दिलंय की त्यानं कसं मरण? ब्रह्मदेवाचा मुलगा जवळ बसवलं नारद. त्यानं म्हणला पप्पा असलं कसलं वरदान आहे, किती बी मागल तर तथास्तु तथास्तु. ब्रह्मदेवाने म्हणलं तुझा पप्पा मी, पण माझा पप्पा वरी बसलोय, लई हुशार आहे, कोणाचं काटा कसं काढावं बरोबर काढते, तू चिंता कर. आणि त्याच्याच पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. कुठं आहे रे देव? कुठं नाही म्हणलं. लात मारला आहे का इथं? मधून एक मूर्ती प्रगट झाली. संभी नारायण संभी नारायण प्रगट
लाजायला लागला. कोण तुम्ही? त्यानं म्हणला मी मारायला आलो तुला, मला मरण येत नाही. त्यानं म्हणलं कस काय येत नाही? ब्रह्मदेवानं मला वरदान दिलेलं आहे. कोणतं वरदान दिलेलं आहे सांग? मला दिवसा मरण येत नाही, मला रात्रीच्या मरण येत नाही. अरे येड्या म्हणलं, दिवस बी नाही रात्री बी नाही, बघ म्हणलं सायंकाळ आहे आता. बघितलं, हा मला घरात मरण येत नाही, मला बाहेर मरण येत नाही. चिंता करू नको, तुला उंबरवट्टीवर मार. मला खाली मरण येत नाही, मला वरी मरण येत नाही, माझ्या मांडीवर मारतो. म्हणलं चिंता करू नको. मला शस्त्रास्त्रानं मरण येत नाही, नकानं फाडतो तुला. चिंता करू. सजीव निर्जीवानं मरण येत नाही, नख सजीव का निर्जीव विचार कर म्हणलं, त्याचं डोकंच काम करणार. मला जनावराच्या हाताने मरण येत नाही, माणसाच्या हाताने मरण येत नाही. माझ्याकडे बघ चांगलं, मी जनावर हो का माणूस हो? बघितलं, सांगताच ना, शिर जनावरच होत आणि धड माणसाच होत, नरसिंह. त्यानं म्हणलं हा अजून एक वरदान आहे, मला 12 महिन्यामध्ये मरण येत नाही. त्यानं म्हणलं 12 महिन्याला बाजूला ठेवलो, तुझ्यासाठी 13वा काढलो, अधिक महिना, परवा आलेला धोंड्याचा महिना. त्याला मारण्यासाठीच काढलं. बघा, मरण येऊ नये प्रयत्न केलं, आला का नाही? मग आपलं कसं, एका आजीबाईला नेण्यासाठी यमाने आलं. आल्यानंतर तिने म्हणले कोण बापू? आजीमाय, तुला मी नेण्यासाठी आलो. यम आहे म्हणलं. यम असं आलाच बापू, माझ्या घरून कोणालाच रिकाम्या हाताने जाऊ दे ना, रिकाम्या पोटाने जाऊ दे ना. तुला जेवायला करू का, नाश्त्याला करू का, चहा पाणी करू? यमाने म्हणलं माय मला चहाच करू. चहा केली, पण म्हातारी हुशार होती, चहा मध्ये झोपीच्या गोळ्या टाकली आणि ते चहा दिली आणि ते पिलं. पिल्यावर त्याला झोप लागली आणि बाईनं बघितली, तिचं नाव पहिल्या नंबरला होतं नेण्याचं. तेवढं कागद फाडली, बुडाला ठेवली. त्यानं उठलं. उठल्यानंतर माय माझं नाव घेतल्याबरोबर सगळे बोट मोडतात, शिव्या देतात. नाही नाही, ते मला तुझ्याकडे आल्यानंतर मला मान सन्मान केलीस, चहा पाजिलीस, माझा विचार बदललेला आहे. म्हातारीला वाटलं बरं झालं, आता मला काही मार नाही येणार. विचार माझं बदललं माय, आता मी वरून यादी बघणार, मी बुडातून बघणार. तिनं म्हणली बुडाला माझंच नाव जळालं. मरण येऊ नये सगळ्यालाच येते, त्याच्यासाठी उद्या करतो गॅरंटी नाही. त्याच्यासाठी सदा सदा, एका शब्दासाठी एवढं सांगू, सदा नाम. नाम म्हणजे कोणाचं बी घेऊ नका, देवाचंच घ्या. विचार करा, एकदा बायको आपलं नाव घेते तर मरेपर्यंत तिला सांभाळावं लागते. आपण देवाचं घेतलं तर आपल्याला सांभाळणार का? सांभाळणार का? सांभाळणार. बघा, महाराजांचं प्रमाण आहे, आवडीने भावी हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी. चिंता करायचं नाहीये, चिंतन करायचं बस. मनवून चिंता नाही आम्हा दासा, नव्य गर्भवासा धर्म घेता, नव्य गर्भवासा धर्म घेता. मनवून चिंता नाही आम्हा दासा, नव्य गर्भवासा धर्म घेणे, नव्य गर्भवासा धर्म घेणे. आम्हाला चिंताच नाही. महाराज म्हणतात आम्हाला चिंता नाही. तुम्हाला मी तेच सांगतो, चिंता करायचं नाही, चिंतन करा. देवाचंच नाव घ्या, दुसऱ्याचं घेऊ नका. कारण बरेच प्रमाण आहेत, वेळ कमी आहे आपला. देवाचंच का घ्यायचं? देवाशिवाय जगामध्ये काहीच चलत नाहीये. सांगतो ना, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता राहिली हंता मग कुठे. चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते? हरे विण मी चालविला सूर्य चाले, मी बोलविला वेद बोले, मी हलविला प्राण वाले. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. काय सांग, सगळी सत्ता बघा. मला तेवढ्या लांबून येऊन उभा करून कीर्तन करायला लावणारा देवच आहे, आणि तुम्हाला बसून कीर्तन ऐकायला लावणारा देवच आहे. कीर्तन झालं की घरी नेणारा, बोला बोला, देवच आहे. घरी नेलं की झोपू घालणारा देवच आहे. झोपल्यानंतर सकाळी उठायला लावणारा कोण आहे? कोण आहे? आणि उठवायचं विसरलं तर लावर बाजा म्हणतात. सगळी सत्ता त्याच्या हातामध्ये आहे. देवाने हे शरीर सुद्धा त्यानं दिलेलं आहे, बैमान व्हायचं नाही. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेनसी जोडी नारायण.
देवाने हात पाय याला सोडा अजून लय भरपूर दिलेलं आहे पाटील. बघा तुम्हाला सांगतो गणित लावा. देवाने न दिसणारा एक वस्तू दिलेली आहे त्याचं नाव जीव. जेने जीव दिला दान. दान म्हणून जीव आपल्याला देवाने दिलेलं आहे. दिसत नाही पण दिलेलं आहे. त्याचे दोनदा लग्न झालेलं आहे. 2 बायका आहेत त्याला. आवृत्ती नावाची एक निवृत्ती नावाची. एका बायकोला 8 लेकरं आहेत, एका बायकोला 12 आहेत. नाव सांगना वेळ कमी आहे आता. 12 आणि 8 बोला 20. 2 बायका 22. एक जीव 23. हे न दिसणारे सांगतो. दिसायचे तर आपल्याला माहितच आहे. न दिसणारे वस्तू 23 झाले. 4 वाण्या बोला किती झाले. 4 मुक्त्या किती झाले सांगा सांगा. 31. तुम्हाला वाटत असेल महाराज असं कसं कीर्तन करणं तुम्ही आणि नारळ घेणं तुम्ही, पाकिट घेणं तुम्ही, दस्ती घेऊन जाणं तुम्ही, आम्ही कसं सांगा वाटून घेऊ त्याच्यात काय चिंता करू नका. जाता जाता तुम्हाला देऊन टाकतो नारळ. आता पाकिट बी देऊ का बघा 4 वाण्या 4 मुक्त्या 72,000 नाड्या 8 कोटी रोम 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 प्राण 36 तत्व हे देवाने दिलेले. म्हणून देवाचंच नाव घ्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून सदा कळालं. सदा का गॅरंटी नाही. नाम देवाचं घ्यायचं. त्यानं आपल्याला ठेवलेलं आहे दिलेलं आहे. चला दुसरं घोष मोठ्यानं घ्यायचं. का लोकाला ऐकू जायची जर आपण देवाचं नाव घेतलं तर आपल्यामुळं ऐकणाऱ्याला बी पुण्य लागते. त्यांना पुण्य आपल्यामुळे लागल्यामुळं आपल्याला डबल फायदा, डबल पुण्य आपल्याला, सिंगल पुण्य ऐकणाऱ्याला. म्हणून मोठ्यानं घ्या. 3 झाले. 4 कथा. कथा म्हणजे कोणती कथा. बरेच कथा येतात. मी तिकडे तेलंगणामध्ये जातो तेलगू कीर्तन सांगायला. तिकडे बी कथा राहते. रामा रामा न रामा रामा असली कथा. कोणची कथा कोणची कथा. महाराजांचं प्रमाण आहे. कथा सुख करी कथा दुःख हरी कथा याची बरी. दुसऱ्याची कथा करू नका. देवाचीच कथा करा. हे कथाच आहे. हे तुम्ही अखंड हरिनाम कथा, नामचिंतन कथा आहे, कीर्तन कथा आहे, भागवत श्रीमद भागवत कथाच आहे. राम कथाच आहे. हे तुम्ही करताना हे सतत तुम्ही केल्यामुळं जीवनामध्ये भगवंताने तुम्हाला कधीच असमाधान नाही, सतत समाधान तुमच्या गावामध्ये राहणार याची गॅरंटी आहे. विठ्ठल कथा ऐकत असताना विश्वासानं जर आपण ऐकलो तर देव मिळतो. गावामध्ये रामकथा चालू असल्यानंतर लोक ऐकायला आले. ऐकत असताना गावातलं एक जोडपं ऐकायला येत होतं. म्हातारा. एक दिवस म्हाताऱ्याला काम आला आणि त्यानं म्हातारीला सांगितलं, अगं मला आज उमरीला जायचंय, त्याच्यासाठी तू कथा ऐकायला जा. हो म्हणलं जाणार. मग कथा ऐकल्यानंतर जे कथेमध्ये निघणार आहे ते तुम्हाला सांगावं लागते. हो म्हणलं सांग. कथा ऐकायला गेली, घरी आली, काम सारून घेतली आणि वाट बघत बसली. नवरा आला. या मालक कथा ऐकायला गेलतीस. हो म्हणलं. काय निघालं कथेमध्ये. रोजच्या प्रमाणे निघालंय. काय नाही रोजच्या प्रमाणे म्हणजे काहीतरी वेगळं निघालं असतं. निघालं आज रावण आलता. मग काय केला त्यानं. त्याचं काम करून गेला बघा. त्यानं काय काम केला. सीतामाईला उचलून नेला. एवढं ऐकल्याबरोबर त्याला राग आला. त्यानं बाहेरूनच म्हणते, गावातले कोण नव्हते का. तिनं म्हणली होते, सगळे होते. सगळेच आमचे गणेशराव पाटील होते, परमेशराव होते, सगळे तरुण मंडळी. एवढे लोक असताना रावणानं सीतेला नेला कसं. यांनी कोण काही म्हणले नाहीत का. म्हातारी म्हणली, पोतीतल्या रावणाला पोतीतली सीता नेताना गावातल्या लोकांनी कसं काय म्हणत. बघा रावण मला भिला, मी नसताना आला. म्हातारी म्हणली जाऊ द्या नाही. रावण आलता
आलता. सीतामाईला नेला नेला कोण्या वाटानं नेला सांग मला. म्हातारी म्हणली काय सांगू बाबा याला. हिंग बघा मी अगोदर निघून आलो आरती होतानी मला माहित नाही तिथं पोरं बसले त्याला विचार. तिला वाटलंय म्हातार आपलं कामातून गेलं त्यानं पळत आलं. सगळे पोरं बसवते राम राम तात्या राम 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 राम. कथेला नव्हतो तुम्ही नव्हतो रे मी तुम्ही आम्ही सगळे होतो बघा. मग काय निघालं कथेमध्ये आहे रोजच्या प्रमाणे रावणाचं काय केला रावण सीतामाईला उचलून नेला. लाज वाटणं तुम्हाला मला आम्हाला का लाज वाटत. तुम्ही एवढे लोक असताना नेला कसं त्यानं तुम्ही कोण भांडू नये का त्याला. तिने म्हणले पोतीतल्या रावणाला कोण भांडाव बाबा. हे सगळ्याला वाटलं म्हातार कामातून गेला पागल झालं वाटत. रावण आलता आलता कोण्या वाटानं नेलंय सांगा नाही तर तुमचं ठप्परच फोडतो म्हणून. सगळे म्हणले तुम्ही कुठे गेलत्या. मी उमरीला गेलतो. त्यांनी म्हणले नरशीच्या वाटानं नेलं. उमरीच्या म्हणलं तर मी गेलतो दिसलं नाही म्हणलं तर म्हणला जाऊन आता आणतो. घरी आला बायको म्हणले मालक जेवून घ्या. जेवण आम्ही का सीतामाईला जाऊन आणतो. तिनं म्हणली सीतामाईला कुठून आणता. नरशीच्या वाटानं रावणानं नेलंय मन गावातले पोरं सांग देत. तिनं म्हणली येणं पागल झाले पण ते बी झालेत काय पागल. घोंगड घेतला एक हातामध्ये बॅटरी एका हातामध्ये येळूच लाकूड आहे. त्या काठीला 2 घोंगरा येतात जोडे घातलेले फेटा बांधलेला निघाला. रात्री 10 वाजले. ए रावण अरे माझ्या सीतामाईला सोडून दे ना तर तुझी बरी गत नाही. अरे मी नसताना तू आलास माझ्या गावामध्ये. मी असताना येऊन दाखवायचा होतास तुला दाखवित होतो म्हणत निघाला. रात्री 12 वाजले. भेटल का कलियुगामध्ये रावण सीता. वरून सवारी निघाली महादेवाची पार्वतीची. पार्वती म्हणली महादेवाला देवा म्हातार काहीतरी रात्री 12-1च्या दरम्यानामध्ये काहीतरी रावण सीता येडी माझ्या रामाचं निष्ठावंत भक्त येतो. मग असं काय फिरायला लागला. कर्ता युगामध्ये झालेली कथा कलियुगामध्ये त्याला खरं वाटलं आणि सीतेला शोधण्यासाठी निघाला. मग देवा तो म्हातार कधी घरी जाईल. देवाने म्हणलं आता म्हातार इकडच मरल पण घरी जाईना. रामाच्या नावावर एवढा विश्वास ठेवणारा जीव जर मरायला लागला तुमच्या रामाची काय शान राहील. जा काहीतरी करा त्याला घरी पाठवून द्या. पार्वती तुझ्या मनामध्ये आहे का घरी जावं असं. हो म्हणलं माझ्या मनामध्ये आहे. मग दोघाला एक काम करावं लागते आपल्याला. काय काम. काय नाही म्हणलं तू सीता व्हावं लागते मी रावण व्हावं लागते. तुला मी खांद्यावर त्याच्या समोर उचलून यावं लागते. त्यानं मला 2-3 त्याच्या येळूच्या लाकडाने मारावं लागते. तुला मी सोडावं लागते. त्यानं त्याच्या खांद्यावर तुला घरी नेवावं लागते. तेव्हाच त्यानं घरी जाते. जातोस का बघ. पार्वती म्हणली तुम्ही मार खात्या का त्याच्या हातानं. मी होतो सीता आता काय. बघा पार्वती सीता झाली. महादेव रावण झाले. ए रावण कुठं आलं ते थांब. दिवसभर याच्या पोटात अन्नाचं कण नव्हतं पाणी नव्हतं. रात्री 1 वाजलं राग आलं येळूच्या लाकडानं 2-3 मारलं सोडून दिला गेला. माय रावणानं तुला नेलं वाटते. चल मी आहे आता तुला नेऊ देत नाही. चल माझ्या गावाला. पाया पडल्याबरोबर देवाने आपलं रूप दाखवलं. बाबा मी रावण नाही कैलासपती देवानी देव भोलेनाथ आहे महादेव आहे. बघितलं म्हातारा धाय फुकून रडायला लागला. देवा मला शास्त्र माहित नाही ग्रंथ माहित नाही वेद माहित नाही पुराण माहित नाही संत वाङ्मय माहित नाही काहीच माहित नाही. माझ्या म्हणे येड्याला तुम्ही दर्शन देता हे कोणतं पुण्य माझं फळाला आलं. सांगितलं बाबा तुम्ही ज्या कथेवर लक्ष देऊन विश्वास ठेवून कथा ऐकत होतो ना त्या कथेवर तुमचा विश्वास होता तुमचा प्राण होता म्हणून मी तुम्हाला दर्शन दिलो. बघा विश्वासानं कथा ऐकल्यानंतर देव भेटतो समाधान भेटत नाही का. विठाल विठाल तुम्हाला मिळालं का समाधान. हो म्हणलं मिळालं. आम्हाला मिळालं. किती मिळालं कसं मिळालं अभंगाचे सर्व सुखल्या सर्व अलंकार सर्व सुखल्या सर्व अलंकार सर्व सुखल्या
सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत सो. आम्हाला सर्व सुख मिळालेलं आहे का सदा नाम घोष कथा केल्यामुळे सर्व सुख मिळालं आणि त्या सुखाचे अलंकार धारण केलो आम्ही सर्व अलंकार आणि आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला आनंद मिळालं आणि आनंदामध्ये आम्ही निर्भय झालो. निर्भय म्हणजे कोणाला भीत नाही. आम्ही आमच्यापासून भय पळून गेलेलं आहे. साधू संत महात्मे कधी कोणाला भेट नाही. जन से नहीं डरूंगा बे हरि का भजन करूंगा बे. बघा ज्या वेळेस कोरोना आलता त्यावेळेस हाडामासाचे वारकरी भिले नाहीत बरं का. कधीच भिले नाहीत का. कधीच कोणाला न भिणारे हे साधू संत महात्मे. तुकोबराय म्हणतात आम्हाला भीती मरून गेली आम्ही डुलायला लागलो आनंदामध्ये. आता डुलायचे बरेच प्रकार आहेत. आमच्याकडे संध्याकाळचे 4 वाजले की डुलत आमच्या समोर येतात. तुमच्याकडे येतात का संध्याकाळचे 4-5 वाजता? हे ना सकाळपासून ते आमच्या समोर येतात. कुठं कीर्तनाला. वा 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 वा. आटोत बसलो मी. गाडीन होती अगोदर आणि त्याने बी माझ्या बाजूलाच बसलोय. काय त्याचं शेंट. बापू पलीकडे का तुमच्या का बापाचं नको बापू बस बस बापू. मी म्हणलो मला कीर्तनाला जायचंय ऑटोवाल्याला. त्यानं मला नाही अगोदर मला माझ्या गावाला सोडलं की तुम्हाला सोडते. मी म्हणलो मला उशीर होते. नाही महाराज म्हणलं तुम्ही उतरा. 2 मिनिटात त्याच्या गावाला. आणि त्याचं गाव का जवळ आहे का 10 किलोमीटर आहे. बघा तर बघा 2च मिनिटात त्याला सोडून येतो. मला उतरीला आणि ऑटो चालू केला आणि माझ्याच भोवती 5 प्रदक्षिणा टाकला आणि ऑटो बंद केला. मामा गाव आलंय तुमचं. आलत्या गावातच निघून गेलो पैसे देऊन. ती येडो हे संध्याकाळी डुलणारे लोक आहेत. अजून काही लोकांना बीपी कमी जास्त झालं की बी त्यांनी बी डुलतात खाली पडतात. आणि काही लोक अंगात आल्यावर डुलतात. तुमच्याकडे डुलतात की माय? आता काही ठिकाणी असं डुलायला लागलेत. उग मी असं अभंग घेतलो दुर्गा माताच्या वेळेला बरं का. अनादि निर्गुण प्रगट भवानी निर्गुण प्रगट भवानी ओ मैचातुर मर्दाना लागून ओ मैचातुर मर्दाना लागून त्रिविध तापाची करावया धाडणी त्रिविध तापाची करावया धाडणी वंद लागे धूप वंदी निर्वाण नवये आयता दोगवा दोगवा आयता लागले. तिथं दोघं उठले होते. एक बाबा आणि एक माई. ते बाबा उठलं की उगा असं हलायला लागलं. मी म्हणलो काय झालं जाऊन धरा तर धरा. पडल. एकानं म्हणलो नाही महाराज त्याच्या अंगामध्ये देव शिरलोय. मी म्हणलो आमचे टाळ अर्धा किलोचे छटाकावर आले वाजून बुकना उठला. सपनात नाही 3 दिवसाला एकदा आंघोळ करते त्याच्या अंगात देव कसं शिरते. चोपदारा म्हणलो पडल जाऊन धर. ते चोपदार दांडग होत त्याला गच्च धरलं की त्यानं म्हणाले चोपदारला सोड. त्यानं काय म्हणते कस का चोपदार उग बस कस का यानं म्हणते बिड्या मोडतात अंगात देव आलाय नजर बिड्यावर आहे.
एक माय उठलते ते बी असं डोलायला लागले आहा 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 मी म्हणलो काय झालं माय अंगात आलं दुसरी मायनं उठली आणि असं बुचडा बांधलेलं होतं मोकळं सोडलं पहिला असं हल्लाल तर आता असं केलं दोघं चिवग उठले आणि माझ्याकडे रस्ता केले मी म्हणलो माझ्याकडे कशाला रस्ता करा देवी तुमच्याकडेच येत नको रे बापू म्हणलो 1 क्विंटलची देवी दिसली मी 40 किलोचं मी किचकल पीठ होईल की माझं ए बघता आलो 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 मी बी म्हणलो ये 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 जवळ जवळ आल्यावर पोटामध्ये सोन्याची अंगठी तोळ्याची होती सटमन निष्ठल खाली पडलं मला वाटलं बरं दिसलं 70,000चं माल आहे किती कीर्तन करावं लागते तेवढं कमाई करायला उग पुंडलिक म्हणावं घ्यावं वाटलं मला माझ्या अगोदर देवीची नजर गेली खाली बघितली अरे बापू महाराज कशी दिसलाय ये भक्ता ये 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 कुठून आलं की पळत आलं एकटं काय झालं माय काय झालं तिचाच नवरा होता काय झालं माय काय झालं माय येड्यावणी करू नको खाली बघ अंगठी उचल येड्यावणी कर खाली बघ अंगठी उचल अंगठी उचललं ते विठ्ठल अंगात आल्यावर डुलायचं काही काही झोपीमध्ये डुलतात आता तिकडे बाजूला बसलो तुम्ही दिसणार चालले तिकडे अंधार आहे झोपीमध्ये बी डुलतात असं बाप ऐकणारे पुढे असं बघत ऐकतात महागलचं माणूस आपल्या कपाळानं त्याचं पाटाड लालबुंद करते असंच राहते महाग आता झोपीचे लय प्रकार आहे ते आमचे गुरुजी लक्ष्मण शक्तीमध्ये सांगतात बरं का साखर झोप भाकर झोप घुरक झोप चक्री झोप ढोलक झोप साखर झोप झोप लागली एवढं दगड नेऊन त्याच्या अंगावर घाला उठच ना साखर झोप म्हणतात भाकर झोप बघा एकट्यानं पेरायला गेला आता आपल्याकडलं सांग ना का बारीक खाऊ मला घराकडे जावं लागते मी दुसरीकडलं सांगतो तेलंगणामध्ये सोयाबीन पेरायला गेला पेरून घरी आलं की बायकोला म्हणला आणता इंडिया म्हणजे काही शिवाय नाही फक्त स्वयंपाक झालाय का म्हणायची गोष्ट आहे त्यानं म्हणला बायकोला बायको स्वयंपाक करतानीच म्हणले वा 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 अंटा इंडी अंटलो पानंक ఏమన్నా సిగ్గు శర్మం ఏమన్నా అనిపిస్తుంది లేదా అంట చేదలికి పొరగంలో ఆట ఉన్నదా మీ గాతి ఓడ కట్టుకొని పోయి అలికి వస్తే అంట అవుతుందా అంట చేదలికి ఏమేమి తగులుతుంది తగారి తీసుకుని పడుతుంది పిండి తీసుకుని పడుతుంది పిండిలో నీళ్ళు పోయబడుతుంది తింబ పడుతుంది కొట్ట పడుతుంది మొయ్యి మీద వేయబడుతుంది కిందకని అగ్గి పెట్టబడుతుంది అప్పుడు మీ బంధు దొరుకుతుంది कळालंय का कळणार तेच बरं आहे का म्हणाला अशीच गाडी चालू कळते वाटते स्वयंपाक झालाय का म्हणलं त्यानं तिकडून आवाज आला वा 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 स्वयंपाक झालाय म्हणते काही लाज लज्जा शरम वाटते का नाही तुमच्यावर ओढ बांधून घेऊन पेरून आलं तर स्वयंपाक होते का काही स्वयंपाक करायला काय काय लागते काटवड घ्यावं लागते पीठ घ्यावं लागते पिठात पाणी ओतावं लागते तिंबावं लागते चुलीवर टाकावं लागते खालून जाळ लागते तवा तुमच्या बंद्याला मिळते त्यानं म्हणला कर बाई स्वयंपाक कर म्हणला बसल्या ठिकाणी भिंत होती भिंतीला टेकून बसला झोप लागले त्याला त्यानं तोंड वासून झोपले किती माशा गेले आणि किती बाहेर आले पडतात काय काय लोक तोंड वासून झोपतात काय काय लोक डोळे उघडे ठेवूनच झोपतात डोळे उघडे ठेवून असं बाबा तुम्ही नाही बरं का एक बाबा असं बघत कीर्तन ऐक मी 3.5 तास कीर्तन केलं फडावरचं कीर्तन होतं 3.5 तास कीर्तन केलं मला वाटतंय बाबा ऐकूला आहेत का की आरती होताना चोपदार हालेले बाबा उठा बाबा त्यानं मला कीर्तन संपलं हे डोळे उघडेच आहेत डोळे उघडे ठेवूनच गच्चीवर झोप घेतली त्यानं तोंड वाचला बाईनं विचार केले माय 3 भाकरी त्याच्यासाठी 2 भाकरी आपल्यासाठी पिठलं केली जवळ आली झोपेतून उठवा पाप लागते जेव घालना ते झोपवा पाप लागते बाई हुशार होती एक आयडिया केली आज ऐका उद्या करा माय तुम्ही भाकरी केलेलं दुरडी घेतली पिठलं केलेलं पातेलं घेतली जवळ आले एवढं तुकडा मोडली तोंड वाचलेलं होतं आयत असं बाहेरून फेकले एक एक तुकडा रोज 3 भाकरी खात होता त्या दिवशी भर झोपीमध्ये 4.5 खाल्ला भाकर झोप म्हणतात विठाल गुरक झोप गुरक्या मारायचं झोप आमच्या टाळकरीमध्ये राहतात बाबा इथं कोण दिसणार देतच त्यांना झोपण्याच्या अगोदर दुसरे झोपले तर बरं आहे पण दुसरे झोपण्याच्या अगोदर याला जर झोप लागली दुसरे मेलेच म्हणा गर्र
कर काकड्यालाच पळून येतात यांनी कंटाळून जाऊन. कोण झोपणार तिच्या पैसे आहेत तशी आमच्या भजनी मंडळीमध्ये काय काय. आता रेलगाडी आल्यावरच होय आता ढोलक झोप. एकाला म्हणलं काय रे सप्त्यामध्ये 6वा दिवस आहे, एक दिवस तू कीर्तनाला येणार चल. त्यानं मला माझ्याकडे एक बोकुड आहे म्हणलं, मला सोडून ते राहीना त्याला सोडून मी राहीना, घेऊन चल म्हण. त्यानं मला जनावराला कसं घेऊन चल दूर बस. त्यानं दूर बस म्हणल्यानंतर बसलं, दूर बसलं नाही मध्ये बसलं. त्यानं भोवताळी लोक बसले, त्याला असं मोकळं सोडलंय आणि कीर्तन रंगात आलंय. ते जनावर बोकुड कुस्ती खेळायचं बोकुड असं बघलाय सगळं. त्या बोकडाच्या समोर एक बसले, डोळे उघडेच आहेत, डोळे उघडे ठेवून असं हल्ला आलं असं करा. बोकडाने म्हणलं कुस्ती खेळूत होय र. त्यानं म्हणला खेळूत ये. त्यानं म्हणला नग 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 कीर्तन झालं की मैदानात ये. त्यानं म्हणला जमना आताचे. डोळे उघडे ठेवलंय, झोप लालय यानं, झोपेमध्ये असा हल्ला आलाय. बोकडाला वाटलंय कुस्तीच खेळूत मला काय ये. त्यानं म्हणला बघ विचार कर येतोच बरं. त्यानं म्हणला अख्ख्या नांदेड जिल्ह्यात माझ्या समोर 4 पायाचं बोकुड आहे ना, तुला तर 2च पाय आहेत. त्यानं म्हणला ये. मागे सरकून मारलं निब्बर, कालाच होऊन गेलं पण पुन्हा उठला. त्याला डुलक झोप म्हणतात, तसं तुकोबराय म्हणतात. मी झोपीमध्ये डुलत नाही, मी मद्यपान पिऊन डुलत नाहीये, माझ्या अंगात डुप्लिकेट देव येतय म्हणून डुलत नाहीये. आम्ही डुलतो सदा नाम घोष आणि कथेमध्ये आनंद मिळाला म्हणून आम्ही डुलायला लागलो. अभंगाचे 2 चरण झाले आणि टाइम किती वाजले? 11 संपला बरं का. आता सर्वांनी एक भजन करायचंय, हात वर करा. माय हाताने टाळी वाजवलं, तोंडाने देवाचं नाव घेतलं तर फायदा आहे बरं का. अंगामधलं रोग निघून जाते. दुसरं फायदा, आपल्या अंगामध्ये एखादा पाप राहिलं तर निघून जाते. एकाने म्हणलं कुठं जाते, ज्यानं वाजना त्याच्या डोक्यावर जाऊन बसते. म्हणून तुमचं तुम्ही वाजवायचं का नाही, तुमचं तुम्ही बघा. विठोबा कुमारी हरी अभंगाच्या 3ऱ्या चरणात आसवायचा कोठे आठवची नाही, 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 आसवायचा कोठे आठवची नाही.
आमची अवस्था कशी झालेली आहे, काय खातो आम्ही काता या संसारात. आम्ही काय खातो आम्हाला माहित नाही, आम्ही कुठं राहतो आम्हाला माहित नाही. विदेही अवस्था झाली. सदा नाम घोष कथा केल्यामुळं आम्हाला आमच्यावरलं भान सुद्धा विसरून गेलेलं आहे. साधू संत महात्मे देहावर प्रेम करत नाही, कधीच प्रेम करत नाही. देहावर प्रेम न केल्यामुळं त्यांना देवाची प्राप्ती. मी कधीही सांगत असतो, मराठवाड्यामध्ये एक महात्मा होऊन गेलेले आहे, परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी सद्गुरू मोतीरामजी महाराज. सर्वांना माहित आहे बघा, त्यांचे पट्ट शिष्य असणारे, आवडते शिष्य असणारे वैकुंठवासी सद्गुरू मारुतीराव महाराज दस्ता. महाराजांनी वय 70 वर्ष झालेले, घोड्यावर बसले आणि देऊची वारीला निघाले. जात असताना 4 शिष्य मंडळाला घेतलेले आहे, मारवाडी समाजाचे निघाले. जाता 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 पुण्याची अलीकड दिव्य घाटापाशी अंधार पडलं आणि वरून पाऊस पडायला लागलं, वीज चमकायला लागलं. आणि तेवढ्यामध्ये घोड्याला भीती वाटली, घोड्यानं भिलं, महाराजाला उधळून फेकून दिलं आणि घोडा पळून गेला. महाराज कुप्पात पडले बर का. काट्याच्या कुप्पात पडल्यानंतर अंग सगळे काठी मोडायला लागले. महाराजांनी रडता, देवा पांडुरंगा वय झालं रे माझं, त्रास देतोस, दे 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 दे, सोडणार रे तुला मी कधी, तुझं भजन सोडणार रे देवा पांडुरंगा विठ्ठला माय बापा. शिष्यमंडळी जवळ आले, बघतात, बघून महाराज काठी मोडलेत. उचलले महाराजांना, एका झाडाच्या बुडाच्या ठिकाणी नेऊन ठेवले. बघता सगळं रक्तबंबाळ झालेलं आहे. मारवाडी समाजाचे आणि शरीर कृष्य झालेलं, वय झालेलं आहे, पंक पंक शरीर झालेलं आहे, आणि त्याच्यामध्ये काटे मोडले. अरे कोणीतरी काटे काढता का बघा. बघतात काटे का निघतात, काटे काढायला लचकन लागते. तिकडे इकडे गेले, बघा म्हणलं लचकन कुठं भेटल का. आणि तेवढ्यामध्ये आवाज आला, लचकन लचकन, ए बाबा ये इकडे, लचकन दे की आम्हाला. कशाला तुम्हाला लचकन, आमच्या महाराजाला काटे मोडले तर लचकन लागते. केवढ्याला आहे, नाही म्हणलं महाराज लोकांकडून मी घेईना, काही घेईना. मग काटे कोणाला मोडले, आमच्या गुरु महाराजाला. कसं, घोड्यावर बसलते, घोड्यानं आपटीलं गेलं पळून ते विजामुळं. असं आहे का, मग मी काढतो की काटे, चिंता कशाला करा, मीच काढतोय की. नेले बोलून. बघता काय महाराजाच्या चेहऱ्यावर तेज आहे. ज्याने रात्रंदिवस देवाचं नाव घेतात ना, त्यांच्या चेहऱ्यावर तेज असतो. बघितलं कोणते महाराज आहेत वे, हे मोतीराम महाराज आहे. असं दर्शनाला परवानगी आहे का, पडा पडा पाया पडा. पडले, कोण रे तू, मी लचकनवाले आहे. असं कशाला आलास, काटे काढू का महाराज, काढ रे काढ, दुखायलेत, काढ काढ काढ. बघा साधू संत शरीरावर प्रेम करणार, निघत असलं तर काढ, आणि निघत नसलं तर काढू नको, राहू दे. का, अगोदर महाराजाला पायाला दुख होतो, आणि दुखामध्ये 6 किडे होते. 6 एका डॉक्टरनं किडे काढले, तर त्या डॉक्टरला शिवा देऊन पुन्हा किडेमध्ये टाकायला लावले, आणि त्या किड्याला दररोज त्याने साखर टाकतो. ते का, अरे या शरीराला जे भोग आहे ते भोगू दे, पुढच्या जन्मात मागे लागते नाही हे भोग. निघत असलं तर काढ, निघत नसलं तर काढू नको. त्यानं एक एक काटा 2 तास सेवा करून काढलं. काटे निघाल्यावर महाराजांचं दर्शन घेतलं. मारुतीराव महाराज विचारले, बाबा तुमचे पैसे किती झाले की. नाही, तुमच्या गुरुला मला आशीर्वाद द्या म्हणा, माझं धंदा चांगलं चला, माझे लेकरं बाळ बायको सुखानं राहावं, झालं. साधू संतांचा आशीर्वाद मिळाला की आम्हाला काय लागणार. असं आहे का, नाही आमच्या गुरुचं लई मोठं ताकद आहे हो, तुम्हाला चांगलं होईल. जाताना पुढे गेलं की महाराजांनी हाक मारले, ए लचकनवाल्या इकडे ये. पळत
अजून काय कुठं काट आहे का? इकडे ये जवळ ये. जवळ आले. महाराजाला उठा येत नव्हतं. महाराजांनी बसल्या ठिकाणी त्याच्या पायावर लोटांगण घातलं. लोटांगण घातलं पायाला असं गच्च धरलं आणि आपल्या जिभेनं त्यांचे पाय चाटलं. ए पोरांनो, लवकर लवकर या इकडं. आले ते बघतात, टप पाया पडून घ्या. त्याने म्हणले लचकनवाल्याचे पाया पडणं एवढे मोठे, पडा पडा लवकर पडा. आता गुरु सांगल्यावर ऐकावच लागते. पडले. जा रे जा जा, लचकनवाल्या जा. गेलो ते. महाराज तुम्ही एवढे मोठे गुरु, एका वेळेला 2 ठिकाणी कीर्तन करायचं तुमचा अधिकार आहे. हजारो शिष्य मंडळी तुमचे आणि मारवाडी समाजाचे, तुमचा समाज मोठा, आणि तुम्ही पाया पडणं आणि पाय चाटणं आम्हाला कसं की वाटलं. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. बाळांनो, मारते अजून कळालं नाही रे तुम्हाला. एवढ्या अंधारामध्ये, एवढं वीज चमकत असताना, पाऊस पडत असताना, एवढ्या माळावर कोणता लचकनवाल्या येते कळालं नाही. अरे ते लचकनवाल्या नव्हता, माझा अनंत ब्रह्मांडाचा नायक पांडुरंग परमात्मा होता रे बाबा. मला दर्शन देऊन गेला. विठाल साधू संत महात्मे याच्यावर प्रेम करत नाही. विदेही अवस्था. नामदेव महाराज कीर्तन करत असताना त्या ठिकाणी सगळ्या साधू संतांनी टाळ घेऊन आनंद लुटायला लागले. आणि ते आनंद लुटत असताना विटेवर उभा टाकलेला ते उभा टाकला नाही, पळत आला आणि त्या कीर्तनामध्ये नाचायला लागला. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. हो नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. हे जाई म्हणे नामदेवा बोले बंदे. जरी म्हणे नामदेवा बोला बंदे. जरी म्हणे नामदेवा बोला बंदे. जरी म्हणे नामदेवा बोला बंदे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. हो नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. देव नाचायला लागला आणि जनाबाईने माऊलीला म्हणतात, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला बंग. माऊली, देव नाचायला लागलेला आहे. एवढे नाचले, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. बघा, आपण कीर्तनामध्ये बसतो तर आपलं मांडी घातलेलं पाय 10 वेळेस खाली वरी करतात. काय ताकद आहे. देव नाचायला लागलेला आहे. देव नाचत असताना देवाचा भान राहिला नाही. त्या वळीला, टाळकऱ्याच्या वळीला कबीरदास महाराज होते. कबीरदास महाराज म्हणतात, देवा सावध होई देवा ऐसा बोले कबीर. यालाच म्हणतात असो ऐसा कोटी आठवसी नाही, देहीच विदेही बहुदश्य. 11 वाजून 10 मिनिटं झाले. 10 मिनिटं जास्त झाले म्हणून तुमच्या सर्वांच्या पायावर साष्टांग दंडवत करून क्षमा मागतो. सुंदर गोड म्हणणारे आहेत आमचे किरण महाराज. संगीत विशारद झालेलं आहे. इकडून असणारे आमचे महेश महाराज वर का संगीत विशारद झालेलं आहे. गोड सरगम म्हणतात. वाजणारे तर आता नकापासून केसापर्यंत काही बघायची गरजच नाही त्यांची. गोड गोड वाजवणारे वर का, गोड वाजवणारे आमचे शाईनाथ पाटील कसे. त्यांच्या गावामध्ये मी अनुष्ठानला बसतो. गोड व्यक्तिमत्व, तन मन धनानं वारकऱ्याची सेवा करतात बरं का. त्यांच्यासाठी टाळी वाजवा सर्वांनी. गोड व्यक्तिमत्व आमचे सगळे टाळकरी. हो, माझ्यासाठी प्रेमासाठी आलेले आमचे संभाजीराव पाटील असतील, आमचे सगळे मंडळी, सगळ्यांना क्षमा मागतो. बघा, आता शेवटचं चरण राहिलेलं आहे. सर्वांनी गोड त्यांचं चाल आहे का. महाराज तुम्ही म्हणता बरोबर आहे,
विदेही अवस्था झाली. हो म्हणलं. सदा नाम घोष कथा केल्यामुळं आनंद मिळाला, निर्भय झालं, नाचायला लागलो. विदेही अवस्था झाली. विदेही अवस्थेमध्ये तुम्हाला पाप पुण्य कळते का? तुकोबराय म्हणतात पाप पुण्याच्या आम्ही पलीकडे गेलेले होता. अग्निरूप आम्ही झालो अभंगाचं शेवट. हा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो आनंद निर्भर
वा. क्या बात ते अमोल गुरुजी नाहीत बरं का, आमच्या वारकरी संप्रदायामधले अनमोल रत्न आहेत ते, अनमोल रत्न. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून दे पाप पुण्यांगा. पाप पुण्याच्या पलीकडे आम्ही झालो. अभंगाचं चिंतन झालेलं आहे. बोलत असताना काय चुकलं असेल सर्वांच्या पैर साष्टांग दंडवत करतो, क्षमा मागतो. आणि जाता जाता भगवंताला एक प्रार्थना करतो, देवा सर्वांनी तन मन धनानं या ठिकाणी तरुण वर्ग वैवर्ध वर्ग सर्वांनी एकाग्र येऊन अखंड हरिनाम सप्ताह करतात. सगळ्याला सुखानं समाधानानं आनंदानं ठेव. त्यांच्या अंतःकरणामधला कपटपणा वैरपणा काळपणा काढून टाक. निर्वैर त्यांचं जीवन बनव. त्यांच्या हाताने परमार्थ करून घे. आणि हे गावातलं अखंड हरिनाम सप्ताह असे 10, 15, 20, 25, 50, 100 असं नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत या गावामध्ये असंच अखंड हरिनाम सप्ताह टिकून राहू दे असं भगवंताला प्रार्थना. कीर्तनाला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली